अचानकच भयानक असं वारं आलं आणि काय समोरचं दिसतच नव्हतं आम्हाला. बाहेर सुद्धा निघायला आम्हाला दरवाजा दिसत नव्हतं. दरवाजा सुद्धा दिसत नव्हतं, एवढं धुरळं होतं. चहा पाणी ते केलं का नाही? काय नाही, सगळं भिजलं. सगळं भिजलं, सगळ्या वस्तू धान्य ही पूर्ण भिजलं. रात्रीपासून हाय असंच आहे आम्ही. काय अंगावरच्या कपड्यावर खाल्लं पिल्लं का नाही? काय सुद्धा नाही अजूनपर्यंत. किती झालं नुकसान? आता काय मला माहित, मी आता आलो गावाला, गिरडीनं आलोय मी. सगळंच पडले की उडून इथं. काय करायचं? काय राहिलं नाही वस्तू, सगळ्या फुटल्या. ते धान्य भिजले, सगळं भांडी सगळी उडून गेले, ते सगळे पडलेत खाली. पैसे पोराशांचं आलेलं ते सुद्धा त्या रॅकवर होतं, ते बी उडून गेले. रॅक मध्ये एक भांडं नाही, ते बी पूर्ण उडून गेले. आणि वारण त्यात पाऊस पण होता चालू. मग लहान लहान लेकरं तेवढी बाहेर ओढून काढली, सगळी बाजूला झालो. हे पाकच उडून गेला असं अशामुळे. पैसे संपूर्ण घरात आणून ठेवलेला आता सध्या रुपया सुद्धा जवळ नाही. 1 रुपया सुद्धा जवळ नाही. संपूर्ण ठेवलेलं पैसे पूर्ण उडून गेलं. गळ्यातले 20,000 घंटन होतं ते पण उडून गेले. त्या पत्र्याला अडकवलेलं होतं ते पूर्णच उडून गेले. नमस्कार, मी अविनाश. दर्शको, खरं तर काल संपूर्ण या पंढरपूर मंगळवेढा परिसरामध्ये जे चक्रीवादळ झालं किंवा गारपीट झाली किंवा सुसाट्याचा वारानी पाऊस झाला, त्यामध्ये बऱ्याच भागातल्या लोकांचं मोठं नुकसान झालंय. आत्ता मी मंगळवेढा तालुक्यातल्या भाळवणी गावामध्ये, इथं खरं तर जावीर साहेबांचं हे घर आहे. नुकतंच इथं थोड्या वेळापूर्वी या भागाचे आमदार समाधान आवताडे आले होते. त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग होता, पाहणी पंचनामा या सगळ्या गोष्टी इथं झाल्या त्या. परंतु ज्या पद्धतीनं काल इथं वादळ वारं सुटलं होतं, त्याची तीव्रता जर तुम्ही बघितली तर अक्षरशः या घराच्या कडेची झाडं अशा पद्धतीनं पडलेलीच आहेत. परंतु घराचं संपूर्णतः नुकसान झालंय. खरं तर आता त्यांच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि जत्रा आहे, जत्रा यात्रेसाठी नातेवाईक आले, ते काल अक्षरशः दळण दळून ठेवलंय. हे सगळं प्रपंच होता तो त्या ठिकाणी अक्षरशः या पावसानं आणि या संपूर्ण वाऱ्यानं जमिनीदोस्त झालाय. अक्षरशः आतमध्ये घर पूर्णपणे पडले. पत्रे तुम्ही वर बघताय पूर्ण उसकडून गेलेत. म्हणजे काय पद्धतीची तीव्रता इथल्या वादळ वाऱ्याची असेल हे तुम्ही बघू शकता. थोड्या वेळापूर्वी इथं अधिकारी आलेत, खरं तर त्यांनी पाहणी केली आहे. परंतु फक्त पाहणी करून चालणार नाही, एक चांगल्या पद्धतीची मदत खरं तर अशा कुटुंबांना झाली पाहिजे. किती भयंकर परिस्थिती होती, किती भीषण होतं हे सगळं वादळ, हे खरं तर थोडंसं जाणून घेण्यासाठी आपण आत घरामध्ये चाललोय. खरं तर लहान मुलं बाळं सगळीजण घरामध्ये बसली होती त्या टायमाला खरं तर ही परिस्थिती त्या ठिकाणी झाली. तुम्ही बघताय हे आतमध्ये अक्षरशः प्रपंच त्या ठिकाणी पूर्णपणे पडलाय. विटा मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यात आणि अक्षरशः तुम्ही इकडे बघताय हे घरातलं साहित्य असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही फुटून पडलाय. पलीकडं फ्रीजवर मोठ्या प्रमाणामध्ये दगड पडलेत. इकडं देव्हारा होता घरातला कोपऱ्यातला, त्या देव्हाऱ्याचं मोठं नुकसान झालंय. आणि ही अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या पाठीमागं कर्तृत्वानं उभा राहणाऱ्या ह्या महिलेची ही त्या ठिकाणी मशीन वगैरे ही जर अवस्था बघितली तर, आणि इकडे साईडला हे तुम्ही बघताय की अक्षरशः पूर्ण जो संसार आहे त्या संसार अक्षरशः त्या ठिकाणी त्याची पडझड झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. खरं तर प्रचंड वाईट गोष्ट आहे. जावीर साहेब किती वाजता झालं हे सर? 5:30च्या दरम्यान झालं. 5:30. कुठे होता तुम्ही? सगळी घरीच होती. सगळी घरी होता. नातेवाईक आले ती सगळी? नातेवाईक आले सगळे, लहान लहान लेकरं आहे, 10-12 जण, टोटल 15 माणसं आहेत. ही कसं काय एवढं वारं सुटलं? अचानकच भयानक असं वारं आलं आणि काय समोरचं दिसतच नव्हतं आम्हाला. बाहेर सुद्धा निघायला आम्हाला दरवाजा दिसत नव्हतं. दरवाजा सुद्धा दिसत नव्हतं, एवढं धुरळं होतं. आणि वारण त्यात पाऊस पण होता चालू. मग लहान लहान लेकरं तेवढी बाहेर ओढून काढली, सगळी बाजूला झालो. हे पाकच उडून गेला असं अशाने. नुकसान पैसे पाणी पैसे संपूर्ण घरात आणून ठेवलेलं आता सध्या रुपया सुद्धा जवळ नाही. 1 रुपया सुद्धा जवळ नाही. संपूर्ण ठेवलेलं पैसे पूर्ण उडून गेलं. गळ्यातले 20,000 घंटन होतं ते पण उडून गेले. त्या पत्र्याला अडकवलेलं होतं ते पूर्णच उडून गेले. पत्र्यासोबतच उडून गेले. ही एवढी नातेवाईक वगैरे काय जत्रा होती जमले? हा, उद्याला बोकाड करायचं होतं लक्ष्मी दहिवडीला, म्हणून आलेली होती संपूर्ण माणसं. आणि मग आता काय म्हणले आमदार साहेब आले होते? बघू, मदत करूया म्हणले, तात्काळ तातडीची मदत करूया म्हणले. आता खरं तर अक्षय सगळंच पडले. आता ह्यात काय खाली आता बघतोय तर सगळ्या साहित्यावर इटा बिटा पडले. कोणाला काय लागलं नाही ना? काय जखम बिकम लागलं नाही कोणाला, काय झालेलं नाही. पळाला लवकर, सगळी बाहेर निघालेली ते.
रात्रीपासून हाय असंच आहे आम्ही काय अंगावरच्या कपड्यावर हाय खाल्लं बिल्लं का नाही? काय सुद्धा नाही अजूनपर्यंत. बर चूल पेटवायला सुद्धा काही नाही, धान्य पण नाही. काय धान्य लय सुद्धा नुकसान भेटत झालं की हा हं. सकाळपासून तसंच बसलाय काय हा तसंच बसलोय. हं. काय नाही काय चहा पाणी ते केलं का नाही काय नाही सगळं भिजले हं. सगळं भिजले सगळ्या वस्तू धान्य हे पूर्ण भिजले. भिजले नुकसान आता ही टीव्ही फुटलाय काल सगळं टीव्ही फ्रीज सगळं फुटलं हे काय राहिलं हं. काय राहिलं नाही वस्तू सगळ्या फुटल्या ते धान्य भिजले सगळं भांडी सगळी उडून गेले ते सगळे पडलेत खाली. पैसे पोराशांचे आलेलं ते सुद्धा त्या रॅकवर होतं ते बी उडून गेले. हं. रॅक मध्ये एक भांडं नाही ते बी पूर्ण उडून गेले. रॅकवर भांडी पूर्ण संपूर्ण होती ती रॅक पूर्ण हं. भांडी. स्वयंपाक केलेला पण तसाच तिथं राहिलाय. आता सकाळपासून काय चुली पडले होते अजून काहीच केलेलं नाही, हं. काही सुद्धा केलेलं नाही अजूनपर्यंत. सगळं पाण्यात हाय असं आहे पाण्यात, रात्री हाय असं पाणी होतं, हाय असं पाण्यात त्यात बाहेर जाऊन थांबलोय आम्ही, असं पालबीला अंगावर घेतलं आणि बाहेरच बसलो. साधारण किती नुकसान असेल आता सगळं घरदार ही सगळं वस्तू बिस्तू 4-5 टोटल लाख आता नुकसान आहे. थोडा जर विचार केला, हा तेवढा असेल की टोटल जर विचार केला तर काय सांगता येत नाही का किती आहे काय, पण असेल तेवढं 4-5 लाखाच्या तर पडणं आसपास असेल. अवघड आहे बाहेरचा बिचारा आत टाकला परिस्थिती. सगळा ओला झाला. हा बिचारा बाहेरचा आणून आत टाकलेला सगळा ओला झाला हे. हा मुलांना पण रात्री नव्हतं अंगावरती काही. हं. तुम्ही पाहुणं काय पाहुणेत हो. कुठून आला मी मुंबईवरून आले अंबरनाथ हो. अंबरनाथ. हम्म. तिकडे बाबा माग बाबांच्या डोळ्यात पाणी आले. खर तर हे नुकसान प्रचंड आहे ही, आणि त्यामुळं जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी कृपया आपण घेतली पाहिजे. काय कसं किती झालं नुकसान? आता काय मला माहित, मी आता आलो गावाला गिरडीनं आलोय मी. हं. मला सगळंच पडले की उडून इथं. काय करायचं आता? होईल पण आता काय तर मदत, आता आमदार वगैरे येऊन गेलेत, थोडी काय तर कुठल्या तरी पातळीला थोडीशी मदत होईल. चालतंय. बरं नुकसान झालंय पण सगळं आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवतील. अक्षरशः सगळं पाण्यात आहे. म्हणजे काल रात्री जेवण वगैरे करून ठेवलेलं, पलीकडे डाळी वगैरे सांडल्या, त्या अक्षरशः या गोरगरीब शेतकऱ्याच्या प्रपंचा त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलाय. मोठं नुकसान खरं तर कालच्या वादळ वाऱ्यानं झालंय. शासन पातळीवर बऱ्याच वेळा अशा पद्धतीनं घटना घडल्याने मदत मागितली की अशा पद्धतीच्या आपत्तींना सरकारी नोंदीमध्ये काय पद्धतीचं त्याच्याबद्दल काय उपाययोजना केल्यात काय माहीत नाही. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की ही नैसर्गिक आपत्ती आणि त्याला काय मदत करायची, परंतु याच्यावर देखील शासनाला उपाययोजना कराव्या लागलेल्या. आपत्ती नैसर्गिक असेल किंवा आपत्ती मानवनिर्मित असेल, त्यामध्ये माणसांचं मोठं नुकसान होतंय. आणि हे नुकसान दोन अर्थी आहे. म्हणजे हे तर माणसांचं नुकसान आहे, परंतु त्यांच्या मानसिकतेचं नुकसान आहे. कारण एखाद्याचं घर अशा पद्धतीनं कोलमडून पडणं आणि घरातला सगळा प्रपंच अशा पद्धतीनं जमिनोदस्त होणं, फुटणं तुटणं. आज तुम्ही बघताय की सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घरातल्या फुटल्या, त्या अक्षरशः भांडी या विटांच्या खाली हातरून पांघरून गेले. ती सगळ्यात सुदैवाची गोष्ट म्हणजे इथं पाहुण्या रावळ्याची लेकरं बाळ जत्रेसाठी आली ती बिचारी कशी तर वाऱ्यामध्ये बाहेर पडल्यामुळे वाचली, कुणाला काही जखम झाली नाही. परंतु कडेला झाडं, जनावरं, घरं याचं मोठं नुकसान खरं तर या भागामध्ये झालंय. प्रचंड दुर्दैवी खरं तर काल अनेक भागांमध्ये केळीच्या बागा पडलेल्या बघितल्या आपण, बागांचं झाडांचं नुकसान, आंब्याचं नुकसान बघितलंय. आणि कुणावरही न येऊ अशा पद्धतीची वेळ दुर्दैवी खरं तर काल आले. त्याच्याबद्दलच्या ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. या भागाचे आमदार समाधान आवताडे हे आज सकाळपासून वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी बोलतायत, संवाद साधतायत, आधार देतायत, 2-4 रुपयांची मदत करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण गोष्टीच्या संदर्भामध्ये शासन पातळीवरनं हालचाली वाढून त्यांना तात्काळ मदत झाली पाहिजे. कारण आज तुम्ही बोलतोय, मी घरात उभा आहे आणि तुम्ही वर बघताय तर पूर्ण वर छतच नाही, कसलंच राहिलेलं नाही, कुंभी पडून सगळे पत्रे उडून गेलेत. या लेवलचं लोकांचं नुकसान आहे. त्यामुळं बघू, करू, सांगू हे आता अधिकारी लेवलला चालणार नाही. अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल घेऊन तात्काळ जेवढी मदत करता येईल, गावकरी असतील त्यांनी आपापल्या शेजापाजाऱ्यांना मदत करून, कारण हीच प्रसंग आहेत की ह्या प्रसंगांमध्येच आपण एकमेकांना आधार दिला पाहिजे. माझा व्हिडिओ बघून जर माझा जे व्हिडिओ बघतायत प्रेक्षक त्यांना देखील विनंती आहे की आपल्या शेजापाजारी जावा, बघा कुणाचं काय नुकसान झालंय का, आणि मग आपापल्या पद्धतीनं 4 पैसे देता आलं, अन्नधान्य देता आलं आणि काय बाकीची मदत करता आली तर निश्चितपणानं करा. कारण हाच टाइम आहे जेव्हा आपण एकमेकांसाठी धावून गेलो पाहिजे. होणाऱ्या नुकसानीला आपण रोखू शकत नाही, परंतु नुकसान झाल्यानंतर माणुसकीचा धर्म दाखवून अगदी इथल्या लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, त्यांनी शासकीय पातळीला काम केलंच पाहिजे. परंतु शासनाची मदत येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपण तरी एकमेकांना आधार देऊया एवढं मात्र निश्चित आहे. त्यामुळं ही वादळं माणसांमधली माणुसकी अजून घट्ट करणारी आहेत. ती संधी आपल्याला आहे. तर कृपया विनंती आहे माझी की थोडंसं एकमेकांना धीर या निमित्तानं द्या.